जय शिवराय मित्रांनो अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत रेशन धान्य दुकानांमधून अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना दरमहा या अन्नधान्याचं वितरण केलं जातं आणि ही वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी या राशनची ई-केवायसी करणे शासनाने आता बंधनकारक केलेलं आहे। परंतु यामध्ये राज्यातील अनेक लाभार्थ्यांनी अद्याप देखील त्यांची ई-केवायसी केलेली नाही आणि जे पात्र लाभार्थी या राशनची ई-केवायसी पूर्ण करून घेणार नाहीत ते आता यानंतर धान्यापासून वंचित राहू शकतात आणि यामध्ये राज्य शासनाकडून 28 फेब्रुवारी ही राशनची ई-केवायसी करण्यासाठीची आता अंतिम तारीख सुद्धा देण्यात आलेली आहे। अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना सुरुवातीपासूनच या राशनची ई-केवायसी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि प्रत्येक गावागावात राशन दुकानदाराने शिबिराचं आयोजन करून त्यांच्या ई-केवायसी पूर्ण करून घ्याव्यात अशा सूचना देखील त्यांना सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत आणि या सर्व शिधापत्रिका धारकांनी 28 फेब्रुवारी पूर्वी त्यांनी त्यांच्या राशनची ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, अन्यथा त्यांचा धान्य पुरवठा बंद होऊ शकतो अशा कडक सूचना आता राज्य शासनाकडून मिळालेल्या आहेत। त्यामुळे अजून देखील कोणाची या राशनची ई-केवायसी पूर्ण करायची राहिलेली असेल तर त्यांनी 28 फेब्रुवारी पूर्वी त्यांची ही राशनची ई-केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे, अन्यथा त्यांचं जर समोर राशन बंद झालं तर त्याला सर्वस्वी ते स्वतः जबाबदार राहतील। त्यामुळे लवकरात लवकर तुमची राशनची ई-केवायसी पूर्ण करून घ्या आणि तुमचं या राशनच्या धान्याचं वितरण सुरू ठेवा। तर मित्रांनो, हे होतं राशनच्या ई-केवायसी बद्दलचं अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर सर्वप्रथम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वपूर्ण विषयांवरील व्हिडिओ आपण दररोज या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तेव्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।